सिंदेवाही तालुक्यातील गावागावात वानरांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त असतानाच सिंदेवाहीत एका हल्लेखोर वानराने अक्षरशः दहशतीचं वातावरण निर्माण केलं होतं। मागील काही दिवसापासून उच्छाद मांडणाऱ्या या वानराने 2 जणांवर जीवघेणे हल्ले केले। मात्र अखेर वनविभागाच्या विशेष पथकाने शोध मोहीम राबवून या हल्लेखोर वानराला जेरबंद केले आहे। शहरातील आंबेडकर चौक परिसरात गुरुवारी सकाळी तरुण घराच्या गच्चीवर असताना एका वानराने अचानक झडप घालून त्याला जखमी केलं। कमरेला चावा घेत त्याला जखमी केलं। तसंच त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं। ही घटना ताजी असतानाच रविवारी सकाळी पुन्हा एका जणावर वानराने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे। सततच्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं। या घटनांची गांभीर्याने दखल घेत वन प्रशासनाने विशेष पथक तैनात केलं होतं। अथक परिश्रमानंतर वन विभागाला या वानराला पकडण्यात यश आलं। मात्र तालुक्यातील जंगल परिसरातून शहरात येणाऱ्या वानरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। वानरांच्या उपद्रवामुळे शेतीचं आणि घराचं नुकसान होत असल्यानं वन विभागाने वानराचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी आग्रही मागणी आता नागरिकांकडून होत आहे। वन विभागाच्या जेरबंद कारवाईमुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे।